हॅलो, वेलकम टू मोनिका एक्झॉटिक्स. आणि बघा माझी पॅकिंगची गडबड सुरू आहे. कारण मेहंदीचे पॅकेट संपलेले आहे, हेअर मास्क संपलेला आहे आणि तो मी बनवत आहे. आणि बघू शकता इथे माझ्याकडे खूप सामान आहे, रॉ मटेरियल जे प्लास्टिक्स आपल्याला 1000च्या रेंजमध्ये मागून ठेवावं लागतात, बॉटल्स वगैरे. तर त्या सगळ्या ठेवलेल्या आहे आणि भरपूर रॉ मटेरियल माझ्या आजूबाजूला आहे. तर मी तुम्हाला दाखवते. तर मैत्रिणींनो, इथे बघू शकताय हेअर मास्क बनवण्याची प्रोसेस चालू आहे. निम्मी प्रोसेस माझी झालेली आहे आणि लास्टचं हर्ब्स टाकताना मला आठवण आली की याचा व्हिडिओ करून टाकूया म्हणून. तर हे लास्टचा हर्ब आहे आणि आयुर्वेदिक जडीबुटी आहे. तर ही मी मिक्स करत आहे आणि आपण हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर असे पॅकेट्स आपण त्याचे भरतो. तर हेअर मास्कची गरज याच्यासाठी आहे मैत्रिणींनो, की तुमचे केसांची मुळं जे नाजूक झालेले असतात, तर त्यामुळे केस गळती जास्त होते, केस हातात येतात किंवा कंगव्यात जास्त केस येतात भरपूर. तर त्याच्यासाठी आपण जसं की हेअर स्पा वगैरे तर सगळ्यांना माहिती आहे, पण सगळ्यांचं करणं होत नाही. तर मैत्रिणींनो, एवढ्या महागड्या ट्रीटमेंटपेक्षा हा एक हेअर मास्क फक्त 200 रुपयाचं पॅकेट आहे. 70 ग्रॅमचं पॅक येतं असं आणि त्याच्यामध्ये हा हेअर मास्क असतो. तर हा तुम्हाला फक्त दह्यात मिक्स करायचा आहे. एक 3 ते 4 चमचे मास्कचे घ्यायचे आहे, 3-4 चमचे दही घ्यायचं आहे. ते खूप छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि स्काल्पला फक्त तुमच्या डोक्याच्या त्वचेला लावायचं आहे, फक्त केसांना नाही. त्या त्वचेला लावून तुम्ही 1 ते 1.5 तास ठेवायचं आहे आणि फक्त कोमट पाण्याने धुवून टाकायचं आहे, वॉश करायचं आहे. बस एवढीच प्रक्रिया आहे आणि केस सुकल्यानंतर तुम्ही स्वतः फील कराल की केसांमध्ये काय बदल झालेला आहे. आणि असं 15 दिवसातून एकदा अशा प्रकारे एक 3-4 वेळा केलं तर केसांची मुळं तुमची अतिशय घट्ट होतील. ओके.